रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। भेटीची नियोजित वेळ 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजताची होती असं तटकरेंचं म्हणणं आहे। पवारांचा डिले झाला, तुम्ही त्या दिवशी लेट आलेलात किंवा खूप असे ब्लेम्स प्रफुल्ल पटेल आणि तुमच्यावरती त्या पीसी मध्ये केलं गेलं हे समजून येत नाही। त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांगा, म्हणजे मग मला उत्तर देता येईल। माझी नियोजित वेळ 5 वाजता होती, मी 5 वाजून 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो। माझी 6:45-7 वाजेपर्यंत भेट संपली। ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती, कारण 2 दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते, मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो। राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांचा हा सवाल आहे। रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत असं विकास लवांडेंनी म्हटलंय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल का गप्प आहेत असाही सवाल लवांडेंनी उपस्थित केलाय। अजितदादांचा हा सरळ नैसर्गिक अपघात नाही हे आता चित्र स्पष्ट होऊ लागलेलं असताना अजितदादांच्या पक्षाचे प्रमुख नेते मंडळी मात्र याच्यावर मुख गिळून गप्प का बसलेत हा साधा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। रोहितदादांची प्रश्नावली, रोहितदादांनी उपस्थित केलेल्या फॅक्ट्स याची नितांत सखोलपणे चौकशी होण्याची गरज आहे। अजितदादांच्या पक्षाने हिम्मत दाखवून आवाज उठवण्याची गरज आहे। तो आवाज आपण का उठवत नाही आणि भारतीय जनता पार्टीला अस्वस्थ होण्याची गरज काय? लवकरच एकत्र येणार असल्याचं दादा म्हणाले होते असं म्हटलंय अंकुश काकडे यांनी। आज दादा असते तर राष्ट्रवादीबाबत चांगला निर्णय झाला असता असं अंकुश काकडेंनी म्हटलंय। शरद पवारांनीही आजची विलिनीकरणाची तारीख सांगितलेली होती असं काकडेंचं म्हणणं आहे। सोशल मीडिया पोस्टवर अंकुश काकडेंकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलंय। दादा, आज तुम्ही हवे होतात, एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज घेतला असता असं अंकुश काकडेंनी या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। आम्हाला म्हणाले होते की अरे फार ताणाताणी करू नका, लवकरच आपण एकत्र होणार आहोत। कुठं माशी शिंकली मला माहिती नाही, पण 12 तारखेलाच हे होणार होतं। पण जयंतरावांनी सांगितलं होतं त्याही वेळेला की दादांची आणि आमची सखोल चर्चा झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर 7-8 तारखेला या विलिनीकरणासंदर्भातली जाहीर वाच्यता केली जाणार होती। पण त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती। जर दादा आज आपल्यामध्ये असते तर आजच्या तारखेला काय झालं असतं एवढंच सांगण्याचा माझा त्या पोस्ट पाठीमागे उद्देश आहे। बाकी भविष्यामध्ये काय होईल किंवा नेते मंडळींच्या मनामध्ये काय आहे याचं काहीच मला कल्पना नाही। एक आज जर दादा असते तर आमच्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने एक अतिशय चांगला निर्णय आम्हाला पाहायला मिळाला असता, एवढंच त्या पोस्टमध्ये मला सांगण्याचा प्रयत्न होता। माझ्या माहितीप्रमाणे कदाचित आदरणीय पवारसाहेबांनी देखील ती तारीख सांगितली होती माध्यमांना, जयंतराव पाटलांनी सांगितली होती। त्यामुळे या 2 वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यानंतर त्या दिवसाची आपण वाट बघत होतो।